नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ड्राईव्ह भारत मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. मी करण लोणकर आणि आज आपण घेऊन आलोय एक अशी गाडी की ज्या गाडीचे 2022 पासून 2026 पर्यंत टोटल 3 लाख युनिट सेल झालेले आहेत. ती गाडी तुम्हाला सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल अशा 3 व्हेरियंटमध्ये पाहायला मिळते. अशी तरी कोणती गाडी? आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होतो या गाडीमध्ये असणारं 7 सीटर व्हेरियंट. ही गाडी असतानाच 7 सीटर आहे आणि ही गाडी 2022ला लॉन्च होऊन सुद्धा 22 पासून आतापर्यंत या गाडीने भरपूर धुमाकूळ घातलेला आहे. डिझेल मध्ये सुद्धा ही गाडी मिळते, सीएनजी मध्ये मिळते आणि पेट्रोल मध्ये मिळते. अदर कंपनीच्या जर गाड्या पाहायला गेलं 7 सीटर मध्ये, तर तुम्हाला पेट्रोल आणि सीएनजीचा ऑप्शन पाहायला मिळेल. आणि ही एकमेव गाडी की या गाडीमध्ये तुम्हाला डिझेल हा ऑप्शन पाहायला मिळतो. मग ही गाडी आहे तरी कोणती? तर मित्रांनो, कियाची कारेन्स ही गाडी आहे जी 7 सीटर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता या गाडीमध्ये जे असणारे फीचर्स आहेत ते फीचर्स आपण पटकन पाहून घेऊया. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा पार्ट होतो या गाडीची चावी. या गाडीची जी की आहे ती अशा पद्धतीची की आपल्याला पाहायला मिळते. इथे लॉक आहे, इथे अनलॉक आणि बूट होल्ड म्हणजे ओपनिंगचा जो ऑप्शन आहे तो ओपनिंगचा ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये पाहतो. आणि फ्लिप की अशा पद्धतीची दिलेली आहे. फ्रंटमध्ये आपल्याला मित्रांनो अशा पद्धतीचे येलो कलरचे हेडलॅम्प्स आपल्याला पाहायला मिळतील. याच्यामध्ये डीआरएलचा ऑप्शन कुठेही दिलेला नाहीये. हेडलॅम्प मध्येच तुम्हाला टर्न इंडिकेटरचा जो ऑप्शन आहे तो टर्न इंडिकेटरचा ऑप्शन पाहायला मिळेल. इथे आपल्याला कनेक्टिंग हेडलॅम्प जे आहे ती दिलेली नाहीये, पण एक कनेक्टिंग जी स्ट्रीप आहे ती स्ट्रीप तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. कारेंचा लोगो आहे आणि कारेंचं जे फ्रंट ग्रिल आहे ते ग्रिल अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं, जे की हनीकोम म्हणलं तरी चालेल. हे मॉडेल जे आहे हे प्रेस्टिज ऑप्शनल मॉडेल आहे. प्रेस्टिज ऑप्शनल म्हणजे बेसिक मॉडेलच्या नंतरचं मॉडेल म्हटलं तरी चालेल. आता एकमेव असं हे एकच मॉडेल आहे जे मॉडेल आपल्याला पाहायला मिळतं. साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर साईड प्रोफाईलमध्ये आपल्याला जे टायर आहेत ते ट्यूबलेस टायर पाहायला मिळतील. ट्यूबलेस टायरमध्ये आपल्याला स्टील व्हील विथ व्हील कव्हर पाहायला मिळेल. आता टायर साईज जर पाहिली तर टायर साईज याच्यामध्ये आपल्याला जी दिलेली आहे ती टायर साईज आहे याच्यामध्ये R16चे टायर दिलेले आहेत. 205/65 R16. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे या टायरमध्ये आपल्याला जे स्टील व्हील दिलेले आहेत, म्हणजे जे व्हील कॅप आहे ती असताना स्टील कलर मध्ये आहे, त्यामुळे जो लुक आहे तो अजून चांगला दिसतोय. त्यानंतरचा सेकंड पार्ट आहे, याच्यामध्ये जो टायरला लावलेले बोल्ट आहेत ते बोल्ट जे आहेत ते व्हील कॅप मध्ये फिटेड आहेत. ज्यावेळेस आपली गाडी रनिंग मध्ये वगैरे असते त्यावेळेस ह्या व्हील कॅप निघून पडत नाहीत. हा कस्टमर लोकांसाठी सगळ्यात मोठा बेनिफिटचा पार्ट आहे. ओव्हरव्हीम जर पाहिले तर ओव्हरव्हीम आपल्याला बॉडी कलर मध्ये येतात. त्याच्याबरोबर त्याच्यावरती टर्न इंडिकेटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. हा साईड प्रोफाईल जी आहे ती साईड प्रोफाईल आपल्याला अशी पाहायला मिळेल. डोअर ट्रिम जर पाहिली तर डोअर ट्रिम आपल्याला ब्लॅक अँड बीच कलर मध्ये पाहायला मिळेल. ब्लॅक अँड बीच मध्ये आपल्याला सिल्वर फिनिशिंग आहे डोअर हँडल. त्याच्यानंतर जर पॉवर विंडोची ऑपरेटिंग सिस्टीम जर पाहिली तर चारही पॉवर विंडोची ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर विंडोजचे जे बटन्स आहेत ते बटन्स आपल्याला याच्यामध्ये दिले आहेत. विंडोज लॉक आहे, पूर्ण सेंट्रल लॉक. आणि त्यानंतर मिरर जो आहे तर मिरर ऍडजस्टेबलचा जो ऑप्शन आहे मिरर ऍडजस्टेबलचा ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. इथे तुम्हाला ग्रिप पाहायला मिळेल. आणि हे जे आहे हे स्टिचेस दिलेले आहेत. ऍक्च्युली हे सॉफ्ट टच नाहीये, हे मटेरियल असताना जे आहे ते मटेरियल तुम्हाला प्लास्टिकच येतं, पण दिसताना ते आपल्याला सॉफ्ट टच टाईप दिसतं. थोडासा स्पेस दिलेला आहे खाली, थोडासा स्पेस मध्ये आपल्याला इथं बॉटल होल्डरचा स्पेस दिलेला आहे. ऍटलिस्ट आपण 2 बॉटल ज्या आहेत त्या कॅरी करू शकतो. इथे स्पीकर आहेत. आतमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं आहे तर सीट. सीट जे आहेत ते सीट आपल्याला इलेक्ट्रिकल ऍडजस्टेबल दिलेले नाहीत. जे सीट आहेत ते मॅन्युअलीच आहेत, पण याच्यामध्ये हाईट ऍडजस्टेबलचा ऑप्शन सीटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे सीट जे आहेत ते आपल्याला लेदर मध्ये पाहायला मिळतील. कंपनी फिटेडचे लेदर सीट आहेत. कंपनी फिटेड लेदर सीट असल्यामुळे एक्सटर्नल आपल्याला ऍक्सेसरीज मध्ये करण्याची गरज नाहीये. फ्युल लीड ओपनर दिलेला आहे इथे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर आपल्याला हेडलॅम्प लेवल डिव्हाइस दिलेला आहे. इथे ट्रॅक्शन कंट्रोलचं ऑन ऑफचं बटन आहे. वायरलेस गाडी नाहीये किंवा स्मार्ट की जी म्हणतो आपण ती स्मार्ट की नाहीये. तर फ्लिप की जी आहे ती फ्लिप की आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. आता मिरर ऍडजस्टेबलचं जे बटन आहे ते मिरर ऍडजस्टेबल बटन असं राईट आणि लेफ्ट केलं आणि हे जी स्टिक आहे ती ऍडजस्ट केली की ऑटोमॅटिकली तुमचे जे मिरर आहेत ते ऍडजस्ट होतील. इथे बघा, आता मी डाऊन, लेफ्ट, अप, डाऊन, लेफ्ट आणि राईट तुम्हाला दिसत असेल की मिरर ऍडजस्ट होत आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करू शकता.
बाकी डिस्प्लेमध्ये जर आता पाहायला गेलं तर डिस्प्लेमध्ये आपल्याला बरेच सारे ऑप्शन मिळतील. डिस्प्लेमध्ये तुम्हाला कलर चेंजिंगचा पण ऑप्शन आहे. आता इथे बघूया आपण मेनूमध्ये काय काय दिलेलं आहे. तर मेनूमध्ये त्यांनी ऑटो स्टॉप दिलेला आहे. त्याच्यानंतर युजर सेटिंग आहे. त्यानंतर युरिया लेवल दिलेली आहे त्यांनी. टायर प्रेशर मॉनिटरिंग आहे, पण टायर प्रेशर मॉनिटरिंगसाठी आपल्याला आपली गाडी रनिंगमध्ये पाहिजे. त्यावेळेस आपल्या गाडीमध्ये जे हवा आहे टायरमध्ये ती हवा आपल्याला लक्षात येईल, तोपर्यंत येणार नाही. त्याच्याबरोबर तुम्ही या साईडला जर पाहिलं, हे 00 जे दिलेलं आहे ते RPM मीटर आहे आणि पलीकडच्या साईडला KMH जो आहे तो आपला किलोमीटर पर आवरचा जो स्पीड असतं ते दिसत आहे. त्यानंतर खालच्या साईडला जर पाहिलं तर तुम्हाला डिझेलचा जो ऑप्शन आहे तो डिझेलचा ऑप्शन पाहायला मिळेल आणि इकडच्या साईडला आपल्याला जे गाडीचं टेम्परेचर असतं ते टेम्परेचर म्हणजे अशा पद्धतीचा तुम्हाला डिस्प्ले पाहायला मिळेल. आणि त्याच्याबरोबरच जर स्टेअरिंग वरती पाहिलं तर स्टेअरिंग वरती आपल्याला व्हॉल्यूम अप अँड डाऊनचे कंट्रोल्स दिलेले आहेत. त्यानंतर समजा एखादा म्युझिक वगैरे तुम्हाला चेंज करायचं ते बटन आहे. कॉल रिसिव्ह आहे. त्यानंतर व्हॉइस कमांडचा जो ऑप्शन असतो तो दिलेला आहे. इथे मोड्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचं ब्लूटूथ वगैरे कनेक्ट असेल आणि तुम्हाला जर ब्लूटूथ वरून FM रेडिओवरती शिफ्ट व्हायचं असेल त्याच्यासाठी हा बटनाचा ऑप्शन दिलेला आहे. इकडच्या साईडला जे डिस्प्लेमध्ये MID डिस्प्लेचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स तुम्हाला चेंज करण्यासाठी, मेनू चेंज करण्यासाठीचा ऑप्शन जो आहे तो हे बटन दिलेला आहे. इथून तुम्ही सेट वगैरे करू शकता. या साईडला आपल्याला हेडलॅम्पची स्टिक आणि या साईडला तुम्हाला वायफरचा ऑप्शन जो आहे तो पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आता डिस्प्लेमध्ये जर पाहिलं तर डिस्प्लेमध्ये आपल्याला हा जो डिस्प्ले हा 10 इंचेसचा डिस्प्ले दिलेला आहे. 10.25 समथिंग या डिस्प्लेची साईज दिलेली आहे. आता याच्यामध्ये बेसिकली काय काय फीचर्स आहेत ते आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ऑल मेनूमध्ये जायचं. ऑल मेनूमध्ये तुम्हाला फोन कनेक्टिव्हिटी दिलेली आहे, मीडिया दिलेला आहे, फोन प्रोजेक्शन आहे, DRVM. मित्रांनो, किया आणि ह्युंडाईच्या गाड्यांमध्ये ना खूप बेस्ट ऑप्शन दिलेला आहे DRVM म्हणून, ड्राईव्ह रिव्हर्स व्यू मिरर. ज्यावेळेस तुम्ही हा क्लिक करता ना त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की अनअवेलेबल वेन द व्हेकल इज पार्क. म्हणजे जर तुमचा हँडब्रेक लावलेला असेल ना तर हे ऑन होणार नाही. पण जर मी हँडब्रेक काढला आणि हे जर ऑन केलं तर तुमचा रिव्हर्स कॅमेरा जो आहे तो रिव्हर्स कॅमेरा तुमचा चालू होतो. हे बघा, म्हणजे गाडी तर चालू नाहीये पण मी फक्त हँडब्रेक काढलाय तरी रिव्हर्स कॅमेरा चालू झालाय. जसं मी हँडब्रेक लावतो ऑटोमॅटिकली ते गायब होतंय. त्यानंतर क्विक मोड आहे. सेटिंगचे ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. सेटिंगच्या ऑप्शन्स मध्ये साऊंड आहे, डिस्प्ले, बटन्स, त्यानंतर वायफाय, क्लायमेट कंट्रोल आणि जनरल सेटिंग जे असतात ते सेटिंग आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. FM रेडिओचा ऑप्शन या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि हा अशा पद्धतीचा डिस्प्ले दिलेला आहे. या साईडला आपल्याला व्हॉल्यूम, या साईडला ऑन ऑफचं बटन आहे. तुम्ही ऑन किंवा ऑफ सुद्धा करू शकता इथून. आता याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये बघा तुम्हाला FM रेडिओ, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, USB आहे, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले आणि AM अशा पद्धतीचे एंटरटेनमेंटची जी सिस्टीम आहे ती एंटरटेनमेंटची सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्याबरोबर आपल्याला पुढे डॅशबोर्डला सुद्धा स्पीकर पाहायला मिळेल या गाडीमध्ये. डॅशबोर्ड जर पाहिला तर डॅशबोर्डला बघा इथे जर तुम्हाला दिसत असेल तर इथे छोटे छोटे स्टिचेस दिलेले आहेत. स्टिचेस असण्याचं कारण असं आहे की तो लुक जो आहे तो लुक दिसताना आपल्याला जो सॉफ्ट टच म्हणतो आपण त्या सॉफ्ट टचच्या पद्धतीचं यावं याच्यासाठी कंपनीने हे दिलेलं आहे. आणि डॅशबोर्ड जो आहे तो डॅशबोर्ड आपल्याला ड्युअल टोन मध्ये येतो. ड्युअल टोन डॅशबोर्ड असल्यामुळं जो गाडीतला लुक आहे तो अजून थोडा प्रीमियमनेसपणा जो आहे तो जास्त फील होतो. थोडं जर खाली आलं तर इथे आपल्याला हजार्ड लॅम्पचा ऑप्शन आहे तो दिलेला आहे. जर हे ऑन केलं तर तुमच्या ज्या लाईट्स आहेत पार्किंग लाईट त्या कंटिन्युअसली ब्लिंक होतात. त्याच्यासाठीचा ऑप्शन आहे तो दिलेला आहे. तो आपण बंद करूया. त्यानंतर इथे तुम्हाला AC वेंट दिलेले आहेत दोन्ही साईडला. त्याच्याबरोबर इथे बघा इथे आपल्याला ब्लोअर दिलेला आहे. आता ज्यावेळेस तुम्ही AC ऑन करताल ना तर ACचं फॅन स्पीड आपल्याला इथून ऍडजस्ट करायचं आहे. इथून तुमचं ACचं फॅन स्पीड आहे ते ऍडजस्ट होणार आहे. त्याच्याबरोबर इथे टेम्परेचर कंट्रोल्स जे आहेत ते टेम्परेचर कंट्रोल्स आपल्याला याच्यामध्ये इथे पाहायला मिळतील. इथे AC ऑन किंवा ऑफ म्हणजे नॉर्मली तुम्हाला फॅन स्पीड किंवा ब्लोअर जर चालू ठेवायचं असेल आणि AC बंद करायचं असेल तर हे बटन दिलेलं आहे आणि हे दोन्ही बटन सुद्धा AC साठीच दिलेले आहेत. इथून आपण ऑफ करू शकतो आणि इथे तुम्हाला डायरेक्शन दिलेले आहेत. रेनी सीझन मध्ये वगैरे जर समजा फॉग वगैरे जमा झालं ना तर इथे बघा सगळ्यात लास्टचा जो ऑप्शन आहे तो लास्टचा ऑप्शन विंडशिल्डचा तो आपल्याला ऑन करायचा आहे. तो ऑन केल्यानंतर ऑटोमॅटिकली जे विंडशिल्ड वरती हवा जाते आणि तुमचं जे फॉग आलेलं आहे ते फॉग ऑटोमॅटिकली रिड्यूस होऊन जाईल. को ड्रायव्हर सीटच्या समोर आपल्याला एक छोटासा ग्लो बॉक्स पाहायला मिळेल पण या ग्लो बॉक्स मध्ये फक्त स्टोरेज असेल. याच्यामध्ये कूल ग्लो बॉक्स नाहीये. नॉर्मली जो स्टोरेज पाहायला मिळतं ते स्टोरेज दिलेलं आहे. थोडं जर खाली आलो आपण गिअर बॉक्स पाशी तर इथे तुम्हाला USB लावण्यासाठीचा ऑप्शन दिलेला आहे. 12 वॅट
चा जो चार्जर आहे तो आपल्याला इथे राऊंड जो असतो तो आपल्याला इथे लावू शकतो. त्यानंतर USB टाईप सी चार्जरचा ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. फक्त मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जरचा ऑप्शन मिळणार नाही. डाऊनहिल कंट्रोल जे आहे इथे बघा, डाऊनहिल कंट्रोल जर ऑन केलं तर तुम्हाला डिस्प्लेमध्ये पाहायला मिळेल ऑफ आणि ऑन. जर ऑन केलं तर तुम्हाला ऑनचं पण नोटिफिकेशन आहे आणि ऑफ केलं तर ऑफचं पण नोटिफिकेशन आहे. अशा पद्धतीचे हे नोटिफिकेशन्स तुम्हाला याच्यामध्ये या बटनाच्या थ्रू मिळतात. गिअर जर पाहिले तर 6 गिअर मॅन्युअल ट्रान्समिशन आपल्याला पाहायला मिळेल. 1 2 3 4 5 6 आणि रिव्हर्स 7वा आहे. रिव्हर्स जो आहे तो रिव्हर्स आपल्याला असा टाकायचा आहे तरच तुमचा रिव्हर्स पडेल. आणि ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स गिअर टाकता त्यावेळेस बघा ऑटोमॅटिकली रिव्हर्स कॅमेरा आपला ऑन होत आहे. रिव्हर्स कॅमेरा ऑन झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला बघा ॲडॅप्टिव्ह लाईन दिलेल्या आहेत. जर तुम्ही स्टेअरिंग मूव्ह केलं तर ती ऑटोमॅटिकली खालची ब्लू लाईन जागेवरती राहते. पुढची जी लाईन आहे येलो कलरची ती लाईन फिरते. म्हणजे काय की तुम्हाला ती जी ब्ल्यू कलरची जी लाईन आहे त्या लाईनच्या बेसवरती तुम्हाला गाडी पार्क करायची आहे. परंतु तुम्ही येलो कलरच्या लाईनच्या बेसवरती तुम्ही गाडी पार्क करत आहात असं ते सांगतं. म्हणजे अशी सिस्टीम दिलेली आहे. जो मिडल मिरर आहे IRVM तो नॉर्मलच आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये ऑटो वगैरे नाहीये. त्याच्याबरोबर ती थोडं वरती जर पाहिलं तर आपल्याला गॉगल होल्डर याच्यामध्ये पाहायला मिळेल. इथे तुम्हाला रिडिंग लॅम्प जे आहेत ते रिडिंग लॅम्प याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्वाचा बेसिक पॉईंट जो आहे तो बेसिक पॉईंट म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला 6 एअरबॅग पाहायला मिळतील. इथे बघा तुम्ही या साईडला जर पाहिलं तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल या पिलरला सुद्धा तुम्हाला एअरबॅग आहे. त्याच्यानंतर इथे डॅशबोर्डला आणि ड्रायव्हर सीटला समोरच तुम्हाला इथे एअरबॅग पाहायला मिळेल. डॅशबोर्डचा जो लुक आहे हा डॅशबोर्डचा लुक अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो. जे इंटेरियर आहे हे इंटेरियर थोडंसं प्रीमियम असल्यामुळं गाडीत बसल्यानंतर जो फील आहे तो फ्रेशनेस फील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. इथे जर पाहिलं तर गिअर कन्सोलच्या बाजूला आपल्याला बॉटल होल्डरचा जो ऑप्शन आहे तो बॉटल होल्डरचा ऑप्शन दिलेला आहे. इथे आपल्याला आर्मरेस्ट असल्यामुळं स्लायडिंग नाहीये पण थोडंसं स्टोरेज जे आहे ते आर्मरेस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकदम थोडंसं स्टोरेज आहे परंतु स्लायडिंगचा ऑप्शन तुम्हाला या आर्मरेस्टमध्ये पाहायला मिळत नाही. रिअर डोअरला जर पाहिलं तर रिअर डोअरला आपल्याला अशा पद्धतीचा जो नेट आहे हे नेट आपल्याला पाहायला मिळेल. नेट तुम्ही मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता, काढूनही ठेवू शकता. अशा पद्धतीचं स्लायडिंग पद्धतीचं दिलेलं आहे. नॉर्मली जो फ्रंट डोअर आहे तशाच पद्धतीचा आहे. फक्त रिअर डोअरला आपल्याला जे बटन्स असतात ते बटन्स फक्त आहे त्याच विंडोचे दिलेले आहेत. एक स्पीकर येतो सिंगल स्पीकर रिअर डोअरला, याच्यामध्ये आपल्याला ट्विटर पाहायला मिळणार नाहीत. त्यानंतर रिअर सीट जे आहे ते रिअर सीट आपल्याला स्पेशियस दिलेलं आहे. भरपूर असा स्पेस दिलेला आहे आणि 3 लोक सहजासहजी बसू शकतील अशा पद्धतीची जागा जी आहे ती जागा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. आणि रिक्लायनिंग सीट आहेत, 60-40 सीट दिलेले आहेत तुम्हाला. हेडरेस्ट जे आहेत ते हेडरेस्ट तुम्हाला ऍडजस्टेबल दिलेला आहे. त्याच्याबरोबर आर्मरेस्टचा जो ऑप्शन आहे तो आर्मरेस्टचा ऑप्शन याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि सीट जे आहेत ते सीट आपल्याला खूपच म्हणजे हेवी सीट दिलेले आहेत. रिअर साईडला जर जायचं म्हटलं तर रिअर साईडला जाण्यासाठीचा इथं बटनचा ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. हे बटन जर पुश केलं तर ते रिअर सीट जे आहे ते आपण रिअर साईडला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मागे जर बघितलं, मागे सेकंड रोला बसणाऱ्या पॅसेंजरला तुम्हाला इथे बटन दिलेलं आहे. इथून तुम्ही तुमचं जे रिअर जे एसी वेंट असतो त्या रिअरच्या एसी वेंटचं जे कुलिंगचं ऑप्शन आहे तो कमी जास्त करण्याचा ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर 2 USB टाईप सी चार्जर जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. थोडीशी स्पेस दिलेली आहे. आता जो रिअर एसी वेंट आहे तो रिअर एसी वेंट आपल्याला इथे पाहायला मिळेल. रिअर एसी वेंट सर्वांच्या समोर दिलेले आहेत. इथून तुम्ही रिअर एसी वेंट जे आहे ते ऍडजस्ट करू शकता. इथे ऑन ऑफचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. समजा ऑफ करायचं असेल तर ऑफ, ऑन करायचं असेल तर ऑन, अशा पद्धतीचं बटन आहे. इथून सुद्धा तुम्ही क्लोज करू शकता. सेम ॲज इट इज तुम्हाला इथं एक रेडियल लॅम्प दिलेला आहे. त्याच्याबरोबर इथे तुम्हाला अजून एक एसी वेंटचा ऑप्शन दिलेला आहे. आणि ग्रिप हँडल जे आहेत ते ग्रिप हँडल आपल्याला दोन्ही साईडला पाहायला मिळतील. मित्रांनो रिअर सीटला आल्यानंतर रिअर सीटला आपल्याला थोडासा स्पेस पाहायला मिळेल. जे स्पेशियस जे म्हणतो आपण ते स्पेशियस आपल्याला इथे थोडंसं पाहायला मिळतं. कारण की थर्ड रो हा चाइल्ड रो म्हणून पकडलं जातं. तर अशा पद्धतीचा थोडासा स्पेस याच्यामध्ये पाहायला मिळेल. बाकी तुम्हाला इथे USB टाईप ऑफ सीचा जो ऑप्शन आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्याबरोबर इथे आपल्याला थोडासा स्पेस आणि बॉटल होल्डरचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे तुम्हाला कियाने एक चांगला ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही इथे सीट बेल्ट अडकवू शकता. जर समजा तुम्हाला सीट बेल्टचा जर इश्यू असेल ना, तर तुम्हाला इथे सीट बेल्ट आणि चढण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे सीट जे आहे सेकंड रोचं सीट ज्यावेळेस तुम्ही स्प्लिट करता त्यावेळेस आपल्याला इथं पकडण्यासाठी ग्रिप दिलेली आहे. ही ग्रिप जर असेल तर तुम्ही इझिली एंटर आणि एक्झिट करू शकता. त्याच्याबरोबर मित्रांनो, रिअर सीटला सुद्धा तुम्हाला इथे वरच्या बाजूला आपल्याला एसी वेंट दिलेला आहे. एसी वेंट असल्यामुळे मागच्या साईडला सुद्धा तुम्हाला कूलिंग तेवढं स्ट्रॉंग आहे. रीडिंग लॅम्पचा जो ऑप्शन थर्ड रोला पण दिलेला आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्याबरोबर थर्ड रो जे आहे, थर्ड रोला आपल्याला जे हेडरेस्ट दिलेले आहेत, ते हेडरेस्ट आपल्याला याच्यामध्ये ऍडजस्टेबल सेम ॲज इट इज ऍडजस्टेबल दिलेले आहेत. आणि हे सीट जे आहेत ते रिक्लायनिंग आहेत. रिक्लायनिंग असल्यामुळे थर्ड रोला बसणारा माणूस सुद्धा एकदम कम्फर्टेबली जो आहे तो गाडीमध्ये बसू शकतो. रिअर प्रोफाईलला आपल्याला मित्रांनो शार्क फिन अँटेना दिलेला आहे. त्याच्याबरोबर हाय माउंटेड स्टॉप लॅम्प तर रेग्युलर कॉमन गाड्यांमध्ये येतोच. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे रिअर विंडशील्ड जे आहे, ते रिअर विंडशील्डला आपल्याला डिफॉगर लाईन, रिअर वायपर किंवा वॉशरचा जो ऑप्शन आहे तो दिलेला नाहीये. आणि जी टेल लॅम्प आहे ती कनेक्टिंग नाहीये, फक्त कनेक्टिंग सारखा लुक आहे, परंतु मधल्या साईडला जो ऑप्शन दिलेला आहे ते मधलं फक्त रिफ्लेक्टर तुम्हाला पाहायला मिळेल. बाकी रिअर साईडला तुम्हाला अशा पद्धतीचा जो ओव्हरव्ह्यू आहे बॅक साईडने तो तुम्हाला पाहायला मिळेल. डिक्कीमध्ये जर पाहिलं तर डिक्की आपल्याला सफिशियंट अशी दिलेली आहे. म्हणजे 7 सीटरच्या गाडीच्या हिशोबाने आपल्याला बूट स्पेस भरपूर दिलेला आहे. त्याबरोबरच तुम्ही सीट जर फोल्ड केले तर सीट फोल्ड करून सुद्धा तुम्हाला भरपूर असं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज तुम्ही मिळवू शकता. समजा 5 लोक जर ड्राईव्ह करत असतील तर अशा पद्धतीचा भरपूर असा स्पेस, ह्यूज असा स्पेस तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या स्पेशियस गाडीमध्ये तुम्ही जास्त लगेच जे आहे ते जास्त लगेच तुम्ही ठेवू शकता. फक्त तुमचा जे रिअर साईडला जी आपली स्टेपनी असते, स्पेअर व्हील म्हणतो आपण, तर ते स्पेअर व्हील आपल्याला याच्यामध्ये इथे पाहायला मिळणार नाही, तर ते खालच्या बाजूने पाहायला मिळेल. बाकी तुमचं जे फर्स्ट एड किट वगैरे नॉर्मल ज्या गोष्टी असतील त्या नॉर्मल गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. याच्यामध्ये फ्यूल टँक कॅपॅसिटी जर पाहिली तर फ्यूल टँक कॅपॅसिटी तुम्हाला डिझेलमध्ये 45 लिटरचा जो फ्यूल टँक कॅपॅसिटी आहे ती आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्याबरोबर तुम्हाला ॲडब्ल्यू किंवा DFF जे म्हणतो आपण, तर त्याचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला या डिझेल गाडीमध्ये पाहायला मिळेल, कारण ही गाडी BS6 आहे. ॲडब्ल्यू मोठमोठी 10 ते 12 लिटर ॲडब्ल्यू आपल्याला या गाडीमध्ये बसतो. मित्रांनो, इंजिन ऑप्शन आहे, तो इंजिन ऑप्शन आपण पाहूया. इंजिन ऑप्शन जर पाहायला गेलं तर हे 1.5 लिटरचं CRDI डिझेल इंजिन दिलेलं आहे. व्हिजिट इंजिन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे 16 वॉल्टचं जे इंजिन आहे ते 16 वॉल्टचं इंजिन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. PS पॉवर जर पाहिला तर 116 PS पॉवरची पॉवर दिलेली आहे. आणि 250 NM चा टॉर्क जो आहे तो 250 NM चा टॉर्क आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. अशा पद्धतीचे डिझेल आणि ह्युंडाई कियाचं जे पॉवरफुल आणि प्रूव्हन इंजिन जे आहे ते इंजिन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. आता या गाडीमध्ये आपल्याला अजून जे इंजिनच्या आतमध्ये पाहायला मिळतं त्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेक ऑइलचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला विंडशील्ड वॉटर दिलेलं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही या बाजूने तुमचं गाडीचं जे इंजिनचं जी ऑइल लेवल आहे ती चेक करू शकता. इथे आपल्याला बॅटरी पाहायला मिळते. इथे ECM आहे. त्यानंतर तुमचा फ्यूज बॉक्स जो आहे तो फ्यूज बॉक्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीचं हे जे डिझेल इंजिन आहे हे डिझेल इंजिन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतं. या गाडीमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण इंजिन स्टार्ट करतो, ही जी ह्युंडाईची किंवा कियाचे जे डिझेल इंजिन आहेत 1.5 लिटर CRDI डिझेल इंजिन, तर हे इंजिनमध्ये ॲक्च्युली नॉईज किती आहे ते आपण चेक करूया. आता मी स्टार्ट करतो गाडी. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे ही जी गाडी आपल्याला अवेलेबल करून दिली, ही गाडी आपल्याला ढोणे किया बारामती यांनी अवेलेबल करून दिली. या गाडीचा जो इन्क्वायरी असेल, कुठल्याही कियाच्या गाडीची इन्क्वायरी करायची असेल तुम्हाला, तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच रिव्ह्यू कसा वाटला आणि तुमच्या आवडीची गाडी कोणती आहे दोन्ही गोष्टी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा.
पुन्हा भेटूया असेच एका रिव्ह्यू बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.